लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सत्ताधारी पक्षाला पत्रकारांनी प्रश्न हे विचारलेच पाहिजे. ते त्याचं आद्य कर्तव्य आहे. पत्रकारिता ही त्यासाठी आहे. तर प्रश्न विचारायचेच नसतील तर पत्रकाराची किंमतच नाही. तो काय पोस्टमनचा जॉब नाहीये. परंतु असे प्रश्न आपल्या सोयीचे असतील तर नेते मंडळींना ते आवडतात. परंतु क्रॉस क्वेश्चन असेल, कुठे अडचणीचा प्रश्न असेल, कुठे कुचंबना होणार असेल तर ते अनेक नेत्यांना ते आवडत नाही. अनेक नेते पत्रकारांना टाळतात सुद्धा. काही नेत्यांना पत्रकारांची दोस्ती चालते, काही काहींना ती नको असते. काल परवा तुम्ही पाहिलं असेल संजय दिना पाटील जे ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत गेले. त्यांनी पक्ष बदलला. विरोधी पक्षात होते ते सत्ताधारी पक्षात आले. जीवाची भीती वाटते म्हणून त्या सर्व 6 खासदारांना जेड सिक्युरिटी दिली. परंतु ह्याच संजय दिना पाटलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, त्यांना ते सहन झाले नाहीत, उत्तर देता आले नाहीत. नंतर त्यांनी इतक्या अर्वाच्य भाषेत पत्रकारांना सुनावलं की माझ्या दारात परत आला तर लक्षात ठेवा, मारून टाकेल, मी 5 खून केलेत. ते एक त्या रागाच्या भारात जे काही बोलले ते अगदी सत्य बोलले. त्यांच्यातला एक प्रकारचा गुंडा खासदार बाहेर आला त्याच्या, आणि लोकांना दर्शन झालं की अरे आपण कोणत्या खासदार निवडतोय. संजय दिना पाटलांचा तो अवतार सगळ्यांनी पाहिला, महाराष्ट्राने पाहिला आणि सगळे चालवले. मग पत्रकार मंडळी ते एकदम म्हणजे चक्रावून गेले की हे खासदार एक असं बोलू शकतो. संजय दिना पाटलाचा महाराष्ट्रभर निषेध झाला. पत्रकार संघटनांनी निषेध केला, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण सत्ताधारी भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्यामुळे ते काही होणार नाही. परंतु सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या बाबतीमध्ये तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त. एकनाथ शिंदेकडे सुद्धा त्यांनी ती नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदेनी स्वतः त्या बाबतीमध्ये संजय दिना पाटलांना समज दिली, नाराजी व्यक्त केली. त्याच्यानंतर कुठे त्यांना उपरक्ती झाली संजय दिना पाटलाला आणि त्यांनी लेखी माफी मागितली. नंतर जेव्हा पत्रकारांनी सांगितलं तुम्ही जाहीरपणे ज्या पद्धतीने पत्रकारांचा अवमान केला तशीच माफी मागा, मग त्यांचा एक व्हिडिओ आला आणि त्यांनी माफी मागितली. पण माफी मागितली म्हणून हे प्रकरण संपलंय असं त्यांनी समजू नये. मला प्रश्न असा आहे की नेते मंडळी अशा प्रकारे पत्रकारांना बोलू शकतात का? पत्रकार म्हणजे काही विशेष अधिकारी अशातला बिलकुल भाग नाही. पत्रकार हे सामान्य नागरिकच आहेत. परंतु तो ज्यावेळेस जनतेच्या हिताचे काही प्रश्न विचारत असेल तर त्याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस असू द्या, म्हणून आता पण पाहिलं यशवंतराव चव्हाणांपासून घ्या, सगळे नेते मंडळी घ्या, सुशील कुमार शिंदे घ्या, विलासराव देशमुख घ्या, खुद्द शरद पवार घ्या, कधी पत्रकारांनी कितीही प्रश्न विचारू द्या, भंडावून सोडू द्या प्रश्न, उलटे पालटे प्रश्न क्रॉस करू द्या, कधी त्यांचा संयम सुटलेला आपण पाहिला नाही. स्वतः बाळासाहेब ठाकरे तसा एकदम ते तामसी होते, पण ते सुद्धा असे कधी वह्यात बोलले नाहीत. म्हणजे आपण जर पाहिलं विरोधी पक्षाची सुद्धा नाही, त्यांच्या बाबतीत सुद्धा पत्रकार त्यांना सुद्धा क्रॉस करतात. न्यायालयात ज्या पद्धतीने एखादा वकील क्रॉस घेतो त्या पद्धतीने पत्रकार वेगवेगळे प्रश्न विचारतात. त्याचा हेतू एकच असतो की त्या प्रश्नांमधून जे उत्तर येते त्यातून सत्य काहीतरी बाहेर यावं, बातमी काढण्याचा हेतू असतो. त्याला काय त्याच्यातून 2 पैसे मिळतात अशातला बिलकुल भाग नाही. परंतु सार्वजनिक हितासाठीच तो बोलत असतो. परंतु संजय दिना पाटलांचा तो अवतार पाहिला होती, भल्याभाल्यांनी कपाळाला हात लावला, हा कुठला खासदार, पण या माणसाला खासदार म्हणून निवडून दिलं, जनतेला सुद्धा पश्चाताप झाला. कारण अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील तर पुढच्या काळामध्ये काय, पण ही कारण काय माहिती का? संजय दिना पाटलांनी माफी मागितली म्हणून ते प्रकरण संपलं असं राज्यकर्ते समजत असतील, परंतु पत्रकार मंडळी तसं बिलकुल समजत नाहीत. कारण का गेल्या 8-10 वर्षामध्ये अशा प्रकारचे अनेक अनुभव पत्रकारांना आलेले आहेत. भाजपने माध्यमांचं महत्व झिरोवरती आणून ठेवलेलं आहे. लोकशाहीचे 3 आधारस्तंभ आहेत, एक संसद, दुसरा प्रशासन, तिसरं न्यायपालिका आणि चौथा पत्रकारिता. पत्रकारितेची गरजच नाही. पत्रकारांना त्यांनी किंमत 0 ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी पंतप्रधान असू द्या, कोणते मंत्री असू द्या, त्यांच्याबरोबर विदेश दौऱ्यामध्ये पत्रकारांचा समावेश असायचा. कशासाठी? तिथे काय चाललंय, आपले मंत्री तिथे जाऊन कोणते करार करतात, त्याच्यातून आपल्याला काय फायदा देशाला, हे त्यातून जनतेला, भारतातल्या जनतेला समजलं पाहिजे. मोदी सत्तेत आल्यापासून पत्रकारांचे ते दौरे कायमचे बंद झाले. एकही पत्रकार कोणी बरोबर नाही. ते सांगतील ते आपण छापायचं, म्हणजे पोस्टमनचा जॉब. अशा प्रकारे माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचं काम. त्याच्यामुळे पत्रकारांची खदखद, असंतोष प्रचंड आहे. हे काय चाललंय, म्हणजे एक प्रकारे हे 4th इस्टेट हे संपवायलाच निघालेले आहेत. जवळपास त्यांनी संपवत आणलेले 12 वर्षामध्ये 4th इस्टेटच्या बाबतीमध्ये जर आपण त्याचे इव्हॅल्युएशन केलं, भाजपने माध्यमांच्या बाबतीमध्ये काय आतापर्यंत भूमिका घेतली ती जर पाहिली तर भाजपला 4th इस्टेट नकोच आहे असं त्याचं असं डिस्कस आहे. आणि संजय दिना पाटील ही त्याचा एक टोक आहे, आताचा तो एक कंगूर आहे फक्त संजय दिना पाटलांना. अशा प्रकारे गुंडागर्दी करून पत्रकारिता दाबता येतील, माध्यमांचा आवाज दाबता येतो असं त्यांना वाटत असेल तर चुकीचं आहे.
आपण जर पाहिलं 12 वर्षामध्ये एकूण ह्या मोदींच्या काळातली, तर त्याच्यामध्ये न्यायपालिकेची काय अवस्था झाली ती आपण पाहिलेली आहे. जनतेच्या लेखी न्यायपालिकेचं महत्व काय झालंय, न्यायपालिकेची किती बदनामी झालेली आहे. एका जजच्या घरामध्ये 15 कोटी सापडले. आतापर्यंत जे निकाल जजने सुप्रीम कोर्टाच्या जजेसने दिले त्यांनी काय काय लाभ घेतलेत, त्याच्यामुळे ज्युडिशियरी इतकी कमकुवत झाली. ज्युडिशियरीच्या बाबतीमध्ये खच्चीकरण करत आलेलं. संसद विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडायचे, सत्तेसाठी वाटेल ते ही सुरुवात केली. खासदार आमदार विकत घेतले. जिथे 8 राज्यामध्ये सत्ता होती तिथे आज 22 राज्यामध्ये निवडणुका हा एकच 12 महिने कार्यक्रम सुरू झाला. अशा प्रकारे राजकारणाचं महत्व सुद्धा, राजकारणाविषयी लोकांना, सर्वसामान्य माणसाला घृणा निर्माण होईल अशा पद्धतीचं राजकारण भाजपने केलं. म्हणजे लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाही जी आहे त्याच्यामध्ये संसद विधिमंडळ याचा तर फार खात्मा करायचं काम सुरू केलेलं आहे. विरोधक जातीला म्हणजे नावाला सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही, ही भाजपची पॉलिसी आहे. न्यायपालिकेचे ते हाल केले. प्रशासनाच्या बाबतीमध्ये जे ते सांगतील तेच होणार. ईडी सीबीआयचे आतापर्यंत जे सगळे कारनामे आपण जर पाहिले, त्यांनी टाकलेले छापे, कोणाला कारवाई झाली, शून्य कारवाई झाली, ते सांगतील. सत्ताधारी पक्ष सांगेल त्या पद्धतीने. तुम्ही पोलीस प्रशासन, पोलिसाकडे जा, मंत्रालयात कुठे जा, कोणत्या सचिवाकडे जा, तुम्ही पाहिलं तर त्यांची अक्षरशः मांजर झालेली आहे. स्वाभिमान सगळ्यांनी गहाण ठेवलेला आहे. एकमेव तुकाराम मुंडे सारखा एक अधिकारी आहे जो महिनाभरामध्ये 30-900 धाडी टाकल्या. सगळं प्रशासन सरळ केलं त्यांनी, एक तुकाराम मुंडे. पण बाकीचे अधिकारी नाही ते करू शकत, कारण तुकाराम मुंडेंनी म्हणजे थोडक्यामध्ये तलवारीवरती चालतात, ते दुधारी तलवारीवरती. पण बाकीचे अधिकारी तसं करत नाही, ते सत्ताधारी पक्षाची ताटाखालची मांजर झालेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे न्यायपालिका, संसद, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे जे 3 लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत त्यांचं खच्चीकरण करत आणलेलं आहे. खच्चीकरण. आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकशाही टिकवायची असेल, संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर माध्यमांचं महत्व अधिक आहे. आणि ह्या माध्यमांचं महत्व ओळखून आतापर्यंत 12 वर्षात काय प्रताप केले भाजपने, मी भाजपची दुसरी टीका करतो असं नाही, ही वस्तुस्थिती मांडतोय. देशात आज जवळपास 900 छोटी मोठी चॅनल्स आहेत, माध्यमाच्या वाहिनी आहेत, हजारो वर्तमानपत्र आहेत. पण हे मीडिया हाऊसेस अदानी अंबानींनी अक्षरशः कब्जा मिळवला आहे. 80-90% मीडिया याचं कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. ते सामान्य माणसाचे प्रश्न मांडायचेच बंद केले त्यांनी. लोकांना बधीर करून सोडलेलं आहे, जनतेला बधीर करून सोडलेलं आहे. त्याच्यामुळे सामान्य जनता म्हणजे जी हुजूर अशा पद्धतीचा सगळ्या कारभार चालू आहे. त्यांना जाबच विचारायचं नाही, प्रश्न विचारायचेच नाही. छोटे मोठे युट्यूब चॅनल्स ते किमान आता प्रश्न विचारतायत, ते त्यांना नको आहे. ते म्हणजे पत्रकारांना किड्यामुंगी सारखे ते समजतात, ते रगडू पाहतात. पण एक लक्षात ठेवा, हे ते कदापि शक्य होणार नाही. 140 कोटी जनतेमध्ये असे अनेक माईचे लाल आहेत की दुसऱ्या स्वतंत्र लढ्याची तयारी करतायत आणि ते सगळे पत्रकारितेमधून येत आहेत. देशाच्या पूर्वीच्या स्वतंत्र लढ्यामध्ये जे जे नेते होऊन गेले ते पत्रकारितेमधून आले, लक्षात ठेवा. आणि आता अशा प्रकारे मुजोरी, सत्तेची मस्ती करून जर संजय दिना पाटलासारखे नेते जर हा 4th इस्टेटचा आवाज दाबू पाहत असतील तर ते कदापि शक्य होणार नाही. पत्रकारांना आता शारीरिक हल्ले इतकंच नाही तर सत्ताधारी पक्षाला जा विचारला, त्यांची काही प्रकरणं उघडकीस आणली, भ्रष्टाचार उघडकीस आणला तर त्यांचं चॅनल बंद करायचं, त्या पत्रकारांना नक्षलवादी ठरवायचं, त्यांना राष्ट्रद्रोही ठरवायचे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे. अशा प्रकारे 4th इस्टेट मधल्या ह्या सर्व घटकांची छळवणूक चालू आहे. कशासाठी? आज ना उद्या हा आवाज बंद होऊन जाईल आणि आपली हुकुमशाही मजबूत होईल. हुकुमशाहीकडे त्यांची वाटचाल 100% चालते. पण संजय दिना पाटील हे फक्त निमित्त झालं. त्या निमित्ताने हा सगळा गोषवारा घेण्याचे, हा सगळा आता एक आढावा घेतोय. एक दिखाऊपणा केला. पत्रकारांना संरक्षण, पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये कायदा मंजूर केला. देवेंद्र फडणवीसांना त्याबद्दल धन्यवाद. 2019 त्याची अधिसूचना निघाली, परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकाही पोलीस स्टेशनला, पत्रकारांवर अनेक ठिकाणी हल्ले झालेत, एकाही पोलीस स्टेशनला या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही. एक गुन्हा कुठेतरी दाखल झाला फक्त, एकच मला आठवतं. SM देशमुख जे पत्रकारांचे नेते आहेत त्यांनी त्या बाबतीत फडणवीसांचं कौतुक केलं होतं, पण एक गुन्हा कुठेतरी दाखल झालेला आहे. म्हणजे हे थ्रेटनिंग, म्हणजे धमक्या, जीव मारण्याच्या धमक्या. मागे एका आमदाराने सुद्धा कोण होता शिवाजी या पुस्तकावरून त्या प्रकाशकाला धमकी दिली की ते पुस्तक बाजारात आलं तर त्याला संपून टाकेल. अरे काय चाललंय? किमान भाजपच्या राज्यामध्ये हे अपेक्षित तर नव्हतं लोकांना, पण हे सगळं आता दिसतंय. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे त्यातून स्पष्ट झालेलं आहे. पण संजय दिना पाटील ही फक्त एक झलक आहे. आता ह्या लोकशाहीचं जे पतन झालेलं आहे त्याचा हा फक्त एक हिमनगाचा टोक आहे. खाली सगळं भुसभुशीत झालेलं आहे. जर जनतेचा आवाज वाढवायचा असेल, जनतेला सत्ताधारी पक्षाला जा विचारायचा असेल तर एकमेव छोटे मोठे युट्यूब चॅनल सुद्धा टिकले पाहिजे. मेनस्ट्रीम मीडियामध्ये
राम मंदिरामध्ये जी दरोडेखोरी झालेली आहे, 3,500 कोटीचा फ्रॉड झालेला आहे, 1250 सोन्या चांदीच्या विटा, हिरे, जडजवाहीर रामाचं श्री प्रभू श्री रामचंद्रांना भारतातील सर्व जनतेने भावपूर्ण अगदी भक्तिभावाने जे अर्पण केलं होतं ते सगळं लुबाडलं आहे. पण त्याविषयी मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेच काही यायला तयार नाही. छोटे मोठे युट्यूब चॅनल ते सगळं छापतायत. सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, कावळं किती तुम्ही सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला आहे, कोंबडं झाकण्याचा प्रयत्न केला तर सूर्य उगवायचा राहत नाही भाऊ. त्याच्यामुळे संजय देना पाटलांसारखे असे अनेक नमुने किती आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. जनतेचा आवाज पत्रकारांच्या माध्यमातून कायम मजबूतच राहणार आहे. त्याच्यामुळे संजय देना पाटील धमक्या किंवा तुम्ही आणखीन काही दादागिरी करा, काही करा. त्यांचा संजय राऊतांच्या भाषेवरती आले. संजय राऊतांची भाषा ही यात्रेंची भाषा आहे. प्रकी यात्रेंनी काय काय भाषेत बोललेत त्यांचे अग्रलेख जरा वाचा, मग समजेल. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंच्या प्रबोधनकारांची जी भाषा आहे ती संजय राऊतांची भाषा आहे. याचा अर्थ संजय राऊतांनी परवा एका ठिकाणी ते बोललं त्याचं थेट समर्थन आम्ही पण नाही करत. तसा तो शब्द जो आक्षेपार्ह आहे. लोकप्रतिनिधींना भाषेची एक सभ्यता असली पाहिजे, वर्तन त्यांचं सभ्य असलं पाहिजे, सुसंस्कृत असलं पाहिजे. त्यांची भाषा कशी असावी. देवेंद्र फडणवीसांकडून शिका. देवेंद्र फडणवीसांवरती किती आतापर्यंत हल्ले झालेत, शाब्दिक हल्ले किती झाले, शारीरिक नाही म्हणत नाही, पण त्याचा संयम न सुटला त्या माणसाचा. त्यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी काम करतायत, परंतु इतका उत्माद हे कर झाला. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे, माध्यमांना धीर द्यायला पाहिजे, आधार द्यायला पाहिजे. एवढाच. जन तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.